दंडवत प्रणाम. मी सतीशदादा गुरु भद्रत बाबाजी अमृत श्री गोपालकृष्ण मंदिर मानवा रवेशन तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथम ते मार्गसी अधिकरण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. आदरणीय कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरण दर्शन करतो. विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री गोविंद गुरुकुल महानुभाव आश्रम भानखेडी ज्या ठिकाणून आपली पोथी प्रसारित होत आहे त्या आश्रम संचालक आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आणि ज्या ग्रंथाचं आपण पठण करत आहोत त्या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनीजनक श्री दत्तगड वर्धडी बाबांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युगोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075 दंडवत प्रणाम. उद्या आपण दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिन साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने मी तुम्हाला काही हितगुज करणार आहे की तो विधी कसा करावा, तो अवतार दिन कशा प्रकारे साजरा करावा, त्याचे काही विधी असतात ही माहिती तुम्हाला मी प्रथमतः देणार आहे. नंतर तुम्हाला काही लीलाही सांगणार आहे. उद्या आपण सकाळी 3 वाजता उठून अंघोळ करायची. अंघोळ केल्यानंतर सर्व परिवाराने उठायचं. आळस कुणीही उद्या करायचा नाही. मग एक झोपला एक उठला असं करायचं नाही. उद्या आपल्याला चतुर्युगी अवतार या मार्गाचे आधी कारण जे मूळ आहे या दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिन आपण साजरा करणार आहोत. परमेश्वर जो आहे तो सृष्टीमध्ये जीवाच्या हिताकारणे अवतरित होत असतात. म्हणून मी तुम्हाला अवतार शब्द वापरला, कारण उद्या आपण अवतार दिन साजरा करणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं होतं की जन्म माणसाचा होतो ना, अवतार परमेश्वराचा होत असतो. आणि मग अवतार दिन कशा प्रकारे साजरा करायचा, प्रथमतः आपण अंघोळ करून आपली जी देवपूजा आहे, जी माळभावपंथी आहेत त्यांना प्रामुख्याने बोलतो, आपली देवपूजा जी आहे ती प्रथमतः ती समोरची जागा आहे ती जागा आपण पहिली स्वच्छ आणि साफ करून घ्यायची आहे. कारण की आता आपल्याला भगवंताला प्रार्थना करायची, आपल्याला आव्हान करायचं आहे. म्हणून जेव्हा भगवंताचं अधिष्ठान निर्माण होण्याच्या अगोदर तिथे ती जागा निर्मळ असणं गरजेचं आहे. कारण तो परमेश्वर स्वच्छंद आहे, तोच निर्मळ आहे. पण ज्याला आव्हान करायचे ती जागा सुद्धा कशी असली पाहिजे, निर्मळ आणि पवित्र असली पाहिजे. तसा हा विधी आपण नित्यनेमानेच केला पाहिजे. म्हणून जी काही तुम्ही रात्री निद्रा करताना जी काही गुलाबाची फुलं अर्पण केली असतील ते आपलं जी देवपूजा स्वच्छ करा, साफ करा. साफ करून ती जागा स्वच्छ केल्यानंतर प्रथमतः देवाला एक पान आणि सुपारी, त्यावर काही 11 रुपये देवाला विडा ठेवा, फूल वाहा आणि देवाला प्रार्थना करा की देवा हे दत्तात्रय महाराजा आज आमच्या अभिषेकाचा, विडावसराचा, उपहाराचा, विद्रूप क्रियेचा, भावरूप क्रियेचा आपण स्वीकार करावा अशी देवाला सुपारी पान ठेवा. 5 दंडवते घाला, सर्व परिवाराने घालायची. कारण आपण दत्तात्रय प्रभूंना विनंती करणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं विनंती केल्याशिवाय परमेश्वरी आपल्या कुठल्या क्रियेचा स्वीकार करत नाही. म्हणून विनंती करायची. नंतर हा विडा ठेवल्यानंतर त्यानंतर आपण जी प्रातःकाळची आरती आहे आपण ती आरती म्हणून घ्यायची. ती लवकर उद्या म्हटलं तरी चालेल. म्हणजे आता हा सर्व जो विधी आहे ना, हा 4 ते 5 मध्ये पर्यंत आपला अवतार दिन साजरा करायचा. म्हणजे सकाळचा विधी करायचा, बरोबर. विडा ठेवा, प्रातःकाळची आरती म्हणा, नंतर अभिषेक संपन्न करा. आपल्याकडे जेवढी काही देवपूजा आहे त्या सर्व देवपूजेला अभिषेक म्हणजे स्नान विधी संपन्न करायचा. तो विधी करत असताना प्रथमतः दूध त्यामध्ये उठणं, ज्यांच्याकडे काही मध असेल मध टाका, देवाला अभिषेक संपन्न करा. विशेषाला
कोमट पाण्याचा वापर करा. थंडीचे दिवस आहेत, कोमट पाणी घ्या. अभिषेक संपन्न करा. करत असताना स्नानाची आरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण ती आरती म्हणायची. अशा प्रकारे अभिषेक संपन्न झाल्यानंतर आपला जो सर्व विधी आहे हा कमीत कमी म्हणजे देवाला विडा समर्पण, पुष्प समर्पण, उपहार हा सर्व आपला 4ला सुरुवात झाला पाहिजे. 4 ते 5 मध्ये आपला विधी संपूर्ण झाला पाहिजे. स्नान झालं नंतर आता आपण सर्वांनी डोक्याला रुमाल बांधून, डोक्यावर वस्त्र घेऊन हा सर्व विधी आपण करायचा आहे. चंदन गंध घे देवा, आनंद कंदा श्रीपते, दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. पुष्प समर्पण करत असताना मनाची सुमने माझी, अर्पितो भाव सौरभ, काठिन्य हृदयाचे तू करावे कुसुमासम, करावे कुसुमासम. श्री दत्तात्रेय महाराज की जय. विडा समर्पण करत असताना आपण प्रार्थना म्हणायची. जय तू मंगल मंगला, परम मंगल रूपा, जय जय स्वामी दत्तात्रेय महाराजा. आज आम्ही अवसर प्रसंगी अवतर दिनानिमित्त निर्हेतुक बुद्धीने अर्पण करत असलेल्या विडावसराचा, पत्रपुष्पाचा, उपहाराचा स्वीकार करावा. ज्याप्रमाणे आपण राणी मदलसेचा उपहाराचा स्वीकार केला, ज्याप्रमाणे आपण भार्गवी कन्या तिच्या भिक्षेचा स्वीकार केला, तैसा आम्हा दिनाचा, उपहाराचा, विडावसराचा स्वीकार करावा. अशी आम्ही आपल्या श्रीचरणी विडा समर्पण करून प्रार्थना करतो. आम्हाला देह रक्षणाचे, धर्म रक्षणाचे बळ सामर्थ्य द्यावे. आपलेही अमोघ दर्शन आम्हाला व्हावे. अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करतो. विडा समर्पण करायचा. नागपत्र कराचे हे, नारेला परिसिर, प्रतिज्ञाहीन सुपारीची, भाववीडा तुझ अर्पितो, भाववीडा तुझ अर्पितो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. नंतर धूपदीप दाखवायचा. हा श्लोक उच्चारण करावा. सहस्रार्जुन कराणे, धूप घेसी ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा, दत्तराजा जगद्गुरु. श्री दत्तात्रेय महाराज की जय. आरती बोलताना जयतु मंगला देवा, मंगलारूप माधवा, तेज रूपा हृदयी माझा, तेज देई जगत्पते, तेज देई जगत्पते. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हा झाला विडा समर्पण. त्यानंतर पण हा सर्व विधी करत असताना एक सांगायचं राहून गेलो. आपल्या देवपूजेसमोर एक उत्तम प्रकारची रांगोळी काढा. मग ती फुलांची असेल किंवा कुठली कलरची असेल, उत्तम प्रकारची रांगोळी मात्र चांगल्या प्रकारे करा. मंदिर सजावट करा.
फुलांनी करा, माळांनी करा, उत्तम नाना प्रकारची फुले अर्पण करा. मग गुलाबाची, जी तुमच्याकडे जी फुले आहेत, बिनवासाची नको, सुगंधित फुलं आपण या अवसर विधीमध्ये अर्पण करायची. सुगंधित हार सुद्धा आपण आपल्या देवपूजेमध्ये अर्पण करायचा. आणि दुसरा एक म्हणजे सांगायचं राहून गेलो की आजच्या दिवशी आपण सकाळी देवाला पोळीचा उपहार मात्र करायचा. म्हणून मी तुम्हाला 3ला उठायला सांगितलं. तसं काही काही आता 2लाच उठतात, पण सगळं पोळीचा उपहार हा अवघड असतो. आणि दत्तात्रय प्रभूंचा अवतारी बघा, सगळे प्रातःकाळी झालेला आहे 4 वाजता. तो म्हणजे थंडीचे दिवस असतात आणि सगळा हा जो विधी आहे हा सगळा कष्टप्रद विधी आहे. दत्तात्रय प्रभू काही सोपे नाही. आपण काही लीळा तर श्रवण केलंच की नाही. म्हणून सगळं विधी हा आपल्याला कष्टाने करायचा आहे. सगळं थंडीमध्ये उठावं लागेल, स्नान घालावं लागेल, तो उपहार करावा लागेल महिलांना. आणि अशा प्रकारे तो पोळीचा मात्र उपहार आपण सर्वांनी, आणि तो उपहार सकाळी प्रातःकाळी जेव्हा आपण अवतार दिन साजरा करतो 4 ते 5 या वेळेमध्ये आपण तो विडा समर्पण उपहार विधी आपण संपन्न करायचा आहे. आणि हा उपहार विधी संपन्न केल्यानंतर तुमच्याकडे विड्याची आरती आहेत. त्यानंतर मी तुम्हाला आमची धर्मभगिनी आहे सोनाली अमृते हिने जी गायन केलेली आरती, ती आरती सकाळी म्हणायची. आणि उपहाराची आरती पण तुमच्याकडे येईल, ती पण आपण म्हणायची आहे. त्यानंतर आरती झाल्यानंतर जे स्तवन आहे ते स्तवन मात्र आपण हे म्हणायचं. त्रिनंदन दत्तराज बरवतारी जीवदुस्तारी भक्तांचा प्रती पालतू करी सदा अनंत विघ्ने हरी होता दर्शन ताप दुःखे हरति बोलिती वर्षोणी करुणामी तुझा भावितो अवधूता यावे आता धावुनी श्रीमनमंगल मूर्त सुंदर तुझी डावी मजलोचनी ए तू प्रभू राजय करी कृपा भावार्थ हा जानुनी विलंब जरीला वसील सखया होईल प्राणहानी करुणामी तुझा भावितो अवधूता यावे आता धावुनी दुःखाची घडी जातसे मज कसी युगाप्रमाणे आता तुम्हा वांचुनी कोण रक्षिल मला दुःखार्णवी बुडता जीवाचा निज सोयरा निज सखा नाही दुजा मेदिनी करुणा मी तुझा भावितो अवधूता यावे आता धावुनी यावे आता धावुनी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. नंतर आपण गजर म्हणायचा. दत्ता दिगंबराया हो दयाळा भेट मला द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा भेट मला द्या हो दयाळा भेट मला द्या हो कृपाळा भेट मला द्या हो दत्ता माहूरचा राजा तयाला दंडवत माझा दत्ता माहूरचा राजा तयाला दंडवत माझा तयाला दंडवत माझा तयाला दंडवत माझा हाती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी हाती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी चला जाऊ दत्ताच्या भेटी चला जाऊ दत्ताच्या भेटी दत्ता दिगंबराया हो दयाळा भेट मला द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा भेट मला द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा भेट मला द्या हो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. जय झाल्यानंतर 5 अवतार जय म्हणायचे आपण. जय झाल्यानंतर सर्वांनी रांगेत दंडवत करून सर्वांनी एकत्रित बसायचं. त्यानंतर आपल्याकडे जे दत्तात्रेय कवच आहे किंवा काहींकडे करुणा स्तोत्र असेल हे 11 वेळा दत्तात्रेय कवच असेल तर ते
11 वेळा आपण सामुदायिक पारायण करायचं, सामुदायिक सर्वांनी पारायण करायचं. त्यानंतर 11 गाठ्या आपण सामुदायिक स्मरणही करायचं. आणि त्यामध्ये ज्या लीळा आपल्याकडे येणार आहेत त्या लीलाही आपण काय करायच्या आहेत ते आठवायचे आहेत. दंडवत. अशा प्रकारे आपण दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिन साजरा करायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण काही महत्त्वपूर्ण माहिती दत्तात्रेय प्रभूंचं कार्य कशा प्रकारचं आहे तेही आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तेही लीळा आपण चिंतन करायचे आहेत. दंडवत हो. चरित्रामध्ये प्रसंग येतो. महादयसा विचारते, या मार्गासी मूळ आदी कारण कवन. आमचे सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात की बाई, या मार्गासी, ज्ञान मार्गासी आदी कारण दत्तात्रेय प्रभू आहेत. दत्तात्रेय प्रभूंचा अवतार त्रेतायुगी ऋकीश्वराच्या ठाई अत्री अनुसया आणि अत्री पिता या माता पित्याच्या पोटी अवतार झालेला आहे. दत्तात्रेय प्रभूंना दत्त हे नाव का पडले हे त्यांनी सांगितलं. अत्री अनुसया, अत्री ऋषी सांगतात की ब्रह्मदेवाला 10 पुत्र होते. त्यापैकी तिसरी पुत्र म्हणजे अत्री ऋषी. अ म्हणजे विकार, विकल्प, हिंसा यांना न अतळणारा, यांच्या वेगळा. त्रि म्हणजे रजतमणी, सत्व या तिन्ही गुणापासून आलित असलेले ते म्हणजे अत्री ऋषी. यांना देवहूती कर्दम ऋषी या तपस्वी ऋषी दाम्पत्याची कन्या ती म्हणजे अनुसया. ती असूया रहित होती, पतिव्रता आणि सद्गुणी होती. या अनुसयेचा विवाह अत्री ऋषी सोबत झाला आणि या उभय दाम्पत्याला सोम आणि दुर्वास हे 2 पुत्र झाले. त्यानंतर 100 वर्षाच्या सात्विक तपसाधनेमधून सैंग म्हणजे स्वयं तेजस्वी बालकाचा जन्म झाला. सैंग शब्दाचा अर्थ होतो, सैंग म्हणजे उत्तुंग, सर्वश्रेष्ठ, ईश्वर, त्याचा असा अर्थ होतो. म्हणून दत्तात्रेय प्रभूंचं नाव भृगु ऋषींच्या आज्ञेने सैंग ऋषी असं ठेवण्यामध्ये आलं. किंवा परमात्म्याने ऋषींच्या विनंतीवरून परमात्म्याने परब्रह्म परमेश्वराने आपला आत्माच दान दिला, दत्त असं नाव ठेवलेलं आहे. दत्त म्हणजे दिलेला, अत्रेय, दत्तात्रेय. ऋषीच्या तपसाधनेमधून हे फळ प्राप्त झालं म्हणून हे दत्तात्रेय नाव पुढे रूढ झालेलं आहे. हा दत्तात्रेय प्रभूंचा अवतार त्रेताच्या कौनियुगी झाला हे नेनेजे. आमचे स्वामी म्हणतात की बाई, दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आहे. नेमका तर ह्या युगातलं की कोणत्या युगातलं हे काही आचार्यांना सुद्धा संदेह पडलेला आहे. परंतु दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार हा विद्यमान सांगितला आहे. त्याने सांगितलं नाही, अवतारी उदंड होती सवेची विलया जाती, तैसे नव्हे दत्तमूर्ती नाश कल्पांती नव्हेची. असं वर्णन राम विजय या ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रेय महाराज महाराष्ट्रामध्ये देवल ऋषीच्या गर्भधारण करण्यासाठी मातापूर या ठिकाणी आले आणि त्याच ठिकाणी आपल्या माता पित्यासोबत ऋषीवेशामध्ये खेळ क्रीडा करू लागले असा एक उल्लेख येतो. म्हणजे काही काळ ते बद्रिकाश्रमला राहिले, नंतर जास्त काळ तिथे न थांबता, कारण की ती भोगभूमी आहे. परमेश्वर भोगभूमीमध्ये अवतार कार्य करत नाहीत किंवा क्रीडाही करत नाही. जी क्रीडा जी आहे परमेश्वराची ती कर्मभूमीमध्ये चालत असते. मग सह्याद्री पर्वताशी विजय केले असा एक उल्लेख येतो. आल्यानंतर त्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंची क्रीडा माऊर या ठिकाणी चालत असत. दत्तात्रेय प्रभूंचा जो अवतार आहे तो जगमान्य अवतार म्हटलेला आहे. जगमान्य का म्हटलेला की सगळ्याही संप्रदायाला दत्तात्रेय प्रभू
ना सगळं संप्रदाय मानतो. पण तो वीर संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, आपण तर त्याला परब्रह्म परमेश्वर अवतार मानव पंथ हा दत्तात्रय प्रभूंना परब्रह्म परमेश्वराचा अवतार मानतोच. पण इतरही संप्रदाय त्यांना मानतात. जसं नाथ संप्रदाय, गोरक्षनाथ यांना आपला तपसाधनेचा गर्व झालेला होता. दत्तात्रय प्रभूंनी त्याची झोळी चालली होती गगनमार्गे. त्या झोळीला रस्त्यामध्ये उतरून स्वतःचे भिक्षापात्र त्यामध्ये ठेवले. गोरक्षनाथाला वाटलं की माझ्यापेक्षा तपस्वी कोण आहे. हे पाहण्यासाठी आलेला गोरक्ष बेडूकून पाण्यामध्ये लपला. तेव्हा क्षणार्धात दत्तात्रय प्रभूंनी त्याला शोधून बाहेर काढले. तेव्हा तो खजील झाला, दत्तात्रय प्रभूंना शरण आला, अनुताप करू लागला. दत्तात्रय प्रभूंनी त्याला धर्मोपदेश करून मोक्षप्राप्तीचा उपाय दत्तात्रय प्रभूंनी सांगितला. तेव्हापासून गोरक्षनाथ जे आहेत ते दत्तात्रय प्रभूंना आदिनाथ नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरुम असं श्रद्धेने त्यांनी नमन केलं. तेव्हापासून सांगतात की 84 सिद्ध आणि नवनाथ हे दत्तात्रय प्रभूंना गुरु मानू लागले. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या ओवीमध्ये ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया असा श्रद्धाभाव त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, समर्थ रामदास असतील, यांनी सुद्धा सांगतात की समर्थ रामदासांना दत्तात्रय प्रभूंचा साक्षात्कार मलंग वेशामध्ये झाल्याचा एक संदर्भ सुद्धा चरित्रामध्ये आढळतो. हे सुद्धा दत्तात्रय प्रभूंना आपलं गुरुच मानतात. त्यामध्ये वीरशैव संप्रदायाचा जे प्रवर्तक आहे बसवेश्वर यांनी माहूरला तपसाधना केल्यानंतर त्यांना सुद्धा दत्तात्रय प्रभूंकडून ज्ञान प्रेरणा झाली. हा सुद्धा संदर्भ चरित्रामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे दत्तात्रय महात्म्याचे ग्रंथकार दासोपंत हे सुद्धा दत्तप्रभूंची भक्त होते. इतकंच नव्हे तर जे आद्य शंकराचार्य आहे यांना सुद्धा दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिले आणि तुमचं अद्वैत जगमान्य होईल असं त्यांना वर दिलेला आहे. म्हणजे हिंदू धर्म जेव्हा तो म्हणजे नष्ट पाहू लागला, अद्वैत परंपरा खंडन होऊ लागले, शंकराचार्यांनी त्याची निर्मिती करून आद्य शंकराचार्यांना दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं. आता जे शंकराचार्य जे मान्य आहेत त्यांना सुद्धा दत्तात्रय प्रभूंचाच वर आहे. दत्तात्रय प्रभू काही हिंदू संप्रदायापुरते मर्यादित नाही, तर सुफी पंथातील शेख फरीद या फकीराने माहूरला दत्तात्रय प्रभूंची तपश्चर्या केली आणि वाचासिद्धी मिळवली. सांगतात की त्याने 500 वर्षापूर्वी विजापूर येथे सुलतान इब्राहिम अली यांनी भव्य पुरातन दत्त मंदिर उभारलं. यामधून दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीची संकल्पना येते. दत्तात्रय प्रभू हे व्यापक आहे, सगळ्या पंथाला ते मान्य आहे, सगळे संप्रदाय दत्तात्रय प्रभू मान्य आहे. एकूण अनेक संप्रदाय, अनेक धर्म, अनेक प्रचारक, साधक हे दत्तात्रय प्रभूंच्या धर्मसाधनेशी निगडीत आहे हे मात्र निश्चित आहे. त्याहीमध्ये दत्तात्रय प्रभूंनी आपल्या भक्तांना विविध वेशामध्ये भेट दिली दिसून येते. जसं दत्तात्रय प्रभूंनी बालवेशामध्ये अनुसयेला भेट दिली. त्याचप्रमाणे पार्वती, लक्ष्मी, सावित्री हे नाही का, ज्यावेळेस ते आपलं अनुसयेचं सत्व भंग करण्यासाठी आले होते तेव्हा हे ब्रह्मा विष्णू महादेव तिघांना बालक केलं. त्यावेळेस दत्तात्रय प्रभू आमचे छोटे होते, बालक होते. नंतर सांगतात की दत्तात्रय प्रभूंनी मातंग वेशामध्ये अर्लकाला भेट दिली. ऋषी वेशामध्ये जो सहस्रार्जुन आहे त्याला भेट दिली.
व्याघ्रवेशामध्ये चक्रपाणी महाराजांना भेट दिली. कुठे? द्वैदेवाच्या भेटी स्थान आहे. अद्भुत वेशामध्ये यदुराजाला भेट दिली. मदलसा राणी पारधी वेशामध्ये परशुरामाला भेट दिली. कुष्टी वेशात सप्त ऋषींना आणि गोंधळ्याच्या वेशामध्ये डकले चांगदेव भट्टांना दर्शन देणार होते, परंतु त्यांना दर्शन काही झालं नाही. त्याचप्रमाणे 14व्या शतकामध्ये विश्वनाथभास बाळापूरकर यांनी माहूरची जी परिसर आहे ते माहूरपासून 12 कोस स्मरण करून ज्या ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वेगवेगळ्या वेशामध्ये भेटी दिल्या किंवा दर्शन दिलं त्या ठिकाणी त्यांनी मांडलिक स्थान निर्मिती केलं. त्यालाच 12 खांडी असं म्हणतात. दत्तात्रय प्रभूंनी प्रत्येकाला भेट देत असताना जे काही त्याची इच्छा आहेत, जे काही दुःख आहेत किंवा कोणी काही वर मागितला असेल तो वर दत्तात्रय प्रभूंनी पूर्ण केला. जसं अर्लकाला शांत केलं किंवा राणी मदलसीची जी इच्छा होती की माझ्या ह्या अर्लकाने सुद्धा दत्तात्रय प्रभूंना शरण यावं, तिची सुद्धा इच्छा दत्तात्रय प्रभूंनी पूर्ण केलेली आहे. पण दत्त म्हणजे दाता देणारच आहे. आताही अनेक जीव दत्तात्रय प्रभूंच्या विशेष जो आहे ते सेवा करतात किंवा स्मरण करतात. अनेकांना ग्रह आहे, अनेकांना पीडा आहे, अनेकांना व्याधी आहे, तरी पण दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण केल्यानंतर त्या स्थानाची सेवा केल्यानंतर आपल्याकडचे दुःख भोग व्याधी या दूर होत असतात. प्रत्येकजण आपली समस्या दत्तात्रय प्रभूंकडे मांडल्यानंतर दत्तात्रय प्रभू त्याला येन प्रकारे वर देत असतात. दत्तात्रय प्रभूंची एक वेगळीकता आहे. कोण्या रूपात दर्शन देतील हे काही मात्र सांगता येत नाही. आणि दत्तात्रय प्रभूंनी एकदा दिलं म्हणजे दिलंच, ते कधीही निष्फळ पुन्हा व्हायला जात नाही. सांगितलं अमोघ दर्शन म्हणजे ज्याला ज्ञान झालं, ज्याला वेग झाला, ज्याला बोध झाला, त्याला पुढे अनुसरणही घडतच की नाही. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचं अमोघ निष्फळ वाया न वचेची, ते कधी निर्फळ जाणार नाही. म्हणजे मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की मानवा संप्रदायाबरोबर आणि इतरही संप्रदाय दत्तात्रय प्रभूंना वेगवेगळ्या परंपरेमध्ये मानतात. ही दत्तात्रय प्रभूंची अलौकिकता आणि वेगळीकता आहे. म्हणून त्याला दत्तम वंदे जगद्गुरुम, जगमान्य अवतार दत्तात्रय प्रभूंना म्हटलेला आहे. तो कुठल्या संप्रदायापुरता मर्यादित नाहीये, कुठल्या पंथापुरता मर्यादित नाहीये, तर तो व्यापक दत्तात्रय प्रभूंचा अवतार कसा आहे? व्यापक आहे. त्यांनी सांगितलं बाकीचे अवतार येतील जातील, पण दत्तात्रय प्रभूंचा अवतार चिरायुगी अवतार आहे. नाश कल्पांती नव्वेची, त्याला नाशच नाहीये. आत्ताही दत्तात्रय प्रभू विद्यमान आहेत, पुढेही राहतील, हे त्यांनी सांगितलं. ही दत्तात्रय प्रभूंची एक वेगळीकता सांगितलेली आहे. किंवा दत्त शब्दाचा अर्थ दानशील असा होतो. जे जे मागेल ते द्यावे, ज्या जीवाने जे मागितलं ते द्यावं. कोणी सकाम मागेल, कोणी निष्काम मागेल. चरित्रामध्ये संदर्भ येतो की आता देवल्य ऋषी होते, त्यांनी निष्कामच मागितलं. काय सांगितलं देवाला? जो पण चंद्र तारे आहेत तोपर्यंत आपण निद्रेला आहे, हे निष्काम मागणं आहे. राणी मदलसीने निष्काम मागितलं की माझा पुत्र धर्मवान व्हावा, हे त्या मातेने निष्काम मागितलेलं आहे. जसं भार्गवाची कन्या, तिने सांगितलं की जो पण आपण आहात, आपण या ठिकाणी कोल्हापूरला भिक्षेला यावं, हे निष्काम मागणं सांगितलेलं आहे. जेवढे काही जे भक्त दिसत आहेत, ह्या भक्तांनी सर्व दत्तात्रय प्रभूंना त्यांनी निष्काम मागणं केलेलं आहे. तो सुद्धा वर दत्तात्रय प्रभूंनी त्यांचा वर पूर्ण केला. मग आता जीवाने ठरवायचं आपण सकाम जरी मागितलं तरी दत्तात्रय प्रभू आमची जे काही आम्ही मागितलं, जे काही आमची चिंता आहे, जे काही आमचं दुःख आहे, ते दत्तात्रय महाराज आमचं दूर करत असतात. फक्त आपण त्याला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. दत्तच म्हणजे दानशील. काही तुम्ही मागा, तुम्हाला देणारच. कोणी धन मागेल, कोणी संपत्ती मागेल, कोणी ज्ञान मागेल, कोणी सेवा मागेल. मागण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही दुःखाने आला, काही व्याधीने ग्रस्त झाला, म्हणून तो देवाकडे शरण गेला, तरी पण दत्तात्रय प्रभू त्या जीवाचं दुःख हरण करत असतात.
दत्तात्रय प्रभूंचा अवतार तुम्हाला असं वाटतं तो देण्यासाठीच आहे. काही तुम्ही मागा, काही घराणा घेऊन जा, दत्तात्रय प्रभू तुमचं ते पूर्णच करणार आहेत. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी अनेक जीवांची दुःख दूर केली, संकट दूर केली. हे देवा दत्तात्रय महाराजा, आपण देवाला अवताराच्या दिनानिमित्त आम्ही प्रार्थना करायची. ज्याप्रमाणे आपण राणी मदलसेचा मनोरथ पूर्ण केला, ज्याप्रमाणे आपण अर्लकाचे तिन्ही ताप हरण केले, ज्याप्रमाणे आपण भार्गव कन्येचा भिक्षेचा स्वीकार केला, तैसा आम्हाही दिनाचा भिक्षेचा स्वीकार करावा. आपण अनेक जीवांना दुःखापासून सोडवले. ज्याप्रमाणे आपण कार्तवीर्य राजाला 1000 हत्तींचं बल दिलं, मला सुद्धा या 2 हातामध्ये आपली सेवा करता आली पाहिजे, साधना करता आली पाहिजे, एवढं बल आपण मला द्या. परंतु दत्तात्रय प्रभूंच्या नियमाचंही पालनही आम्हाला करता आलं पाहिजे. जसं ऋषिकृषी होते, त्यांचाही वर दत्तात्रय प्रभूंनी पूर्ण केलाच की नाही. आपण चरित्रामध्ये पाहतो, जे ज्यांनी मागितलं त्यांनी दत्तात्रय प्रभूंचा त्याचा वर, त्याचा मनोर, त्याची मनोकामना दत्तात्रय प्रभूंनी पूर्ण केली की नाही. यदुराजा होता, यदुराजाला ज्ञान दिलं, ज्याला जे हवंय ते दत्तात्रय प्रभूंनी दिलं. यदुराजा होता, हा यदुराजा एक सम्राट राजा होता, परंतु त्याचं मन हे प्रपंचामध्ये रमत नव्हतं. त्याला माहिती होतं जीवनाचं जे समाधान आहे, जीवनाचं जे ध्येय आहे ते कुठल्या भोगामध्ये, भोग भोगण्यामध्ये नाहीये. आणि म्हणून ह्या भोगाचा त्याग करून क्षणिक जीवन, हाच यदुराजा सांगतात की यदुवंशाचा होता. यदुराजाने आपल्या राज्याचा त्याग केला आणि शेवटी ग्रहत्याग करून मथुरा गाठली, तिथे राज्य स्थापन केलं. श्री गोपालकृष्ण महाराज हे सुद्धा यदुवंश राजामधले होते. तोच यदुराजा फिरत फिरत माहूर परिसरामध्ये आला. शिकारीसाठी सह्याद्री पर्वतावर शिकार शोधत होता. सह्याद्री शब्दाचा अर्थ होतो ज्याचा आकार सिंहासारखा आहे, त्याला म्हणून सह्याद्री असं म्हटलेलं आहे. आता राजे लोक शिकार करतात, म्हटलं की नाही, तपांते राज्य, राज्यांती नरक. राजे लोक शिकार करत असतात, हा शिकार करू लागला. शिकार करत असताना दत्तात्रय प्रभूंची तिथे भेट झाली. भेट झाल्यानंतर दत्तात्रय प्रभूंची अवधूत मूर्ती पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सत्व भरलं. दत्तात्रय प्रभूंचा प्रसन्न चेहरा बघितला, त्याला एक समाधान अनुभवायला मिळालं. त्याला वाटलं की माझ्याकडे सर्व आहे, पण माझा चेहरा प्रसन्न नाहीये, यांच्याकडे काहीच नाहीये. अवधूत वेश आहे, अंगावर कमरेला एक वस्त्र आहे, काहीच नाहीये, तरी पण किती समाधानी आहे, की त्यांचं तेज अलौकिक आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं, आपण कोणी मनुष्य नाहीत, आपण कोण आहात? आपलं जे तेज आहे आपल्या चेहऱ्यावर, हे समाधान एवढं कुठलं आहे? याचं रहस्य मला आपण सांगा. दत्तात्रय प्रभूंना विनंती करून नमस्कार करतो. आणि मग दत्तात्रय प्रभू त्याला जे निरूपण केलं ते व्याख्यान म्हणजे 24 गुरु. 24 गुरु त्याला सांगितले. यदुराजाने ते निरूपण आत्मसात केलं. तो सुद्धा दत्तात्रय प्रभूंचा भक्त झाला. त्या दिवसापासून तो विरक्त आनंद जगू लागला, विरक्तीने जगू लागला. अशा प्रकारचा यदुराजा सर्व भोगाला सोडून दत्तात्रय प्रभूंना शरण गेला. दत्तात्रय प्रभूंचा मोक्ष त्याला भेटला की नाही? यदुराजा असेल, अर्लक राजा असेल, राणी मदलसा असेल, अनेकही संत ऋषी असतील, ज्यांनी ज्यांनी दत्तात्रय प्रभूंची साधना अर्धना केली, दत्तात्रय प्रभूंनी त्यांना आपली मुक्ती आणि मोक्ष दिलेला आहे. त्यांचा मनोरथ पूर्ण केला आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. आपण जेवढे जेवढे संदर्भ चरित्रामध्ये पाहतो
तेवढे सर्व संदर्भ आहे काय आहेत? सगळे राज्य संपत्ती भोगणारी होती. क्षणामध्ये दत्तात्रय प्रभूंची भेट झाल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर सगळ्या संपत्तीचा राजे लोकांनी त्याग करून दिला. फक्त एकालाच नाही जमलं, तो म्हणजे कार्तवीर्य राजा. फार सुंदर एक घटना तुम्हाला मी सांगतो. हा कार्तवीर्य राजा, याच्याकडे सगळं संपत्ती होती पण हाताला बोटं नव्हती. आणि मग हा फिरत फिरत याला कोणतरी सांगितलं, तू दत्तात्रय प्रभूशी शरण जाय सह्याद्री पर्वतासी. दत्तात्रय प्रभूंना शरण आला आणि तिथे त्याने दत्तात्रय प्रभूंची सेवा करायला सुरुवात केली. आता सेवा काय करायचा तो राजा, चक्रवर्ती सम्राट राजा, काय सेवा करायचा? सकाळी दत्तात्रय प्रभूंची आंघोळ झाल्यानंतर, त्या तळ्याच्या पाळी बसल्यानंतर, ते विंझाळी तलाव आहे. एक सांगतात की मिरुवालचं तळ, 2 वासना आहेत, पण सांगतात की विंझाले विशेष तलाव जो आहे त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंना स्नान झाल्यानंतर तिथे तो दररोज देवाचे धुपटण्यामध्ये विस्तू घ्यायचा आणि तो केस संपवायचा. असं करत असताना एक दिवस धुपटणं गायब झालं. त्याची परीक्षा देवाने बघितली. देव सुद्धा आपली परीक्षा बघत असतो. दुःखामध्ये देवाला नाही सोडता आलं पाहिजे. आपण व्हायबल होतो, थोडं बहुत दुःख दिलं की देव सोडतो, धर्म सोडतो, सगळं सोडून देतो आणि फक्त बसतो. आपण म्हणतो की नाही, जाऊ द्या, लय देव देव दुःखच देतो, काय देव करायचं, आपण असं म्हणतो की नाही. पण त्या राजाची परीक्षा होती. त्याने हातामध्ये विंगळ घेतले, देवाच्या पाठीमागे गेला आणि देवाला कळपटवास आला. दत्तात्रय महाराज म्हणतात, अरे राजा टाकून दे काय करतोस? त्यांनी सांगितलं, मी एवढी केलेली सेवा देवाच वायाला गेली असती. दत्तात्रय प्रभू म्हणतात, माग, मी प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, मला काही नको, मला फक्त 2 हात चांगले द्या, हाताची बोटं द्या. देवाने सांगितलं, चक्रवर्ती सम्राट होशील, आतुर बळिया होशील, शस्त्रभुजा होतील, जाणून लोकांचे मनोरथ पुरवशील. हा वर त्याला कार्तवीर्य राजाला दत्तात्रय प्रभू दिला. मागितलं थोडं, दिलं भरपूर. त्याची उंजळ काहीच नाहीये, भरपूर देऊन टाकलं त्याला. अपेक्षापेक्षा भरपूर दिलं दत्तात्रय महाराजांनी. सांगितलं, ब्राह्मण हत्या, गो हत्या, स्त्री हत्या तुझ्याकडून घडली नाही पाहिजे. बघा, दत्तात्रय प्रभूने त्रेतायुगामध्ये गायीला महत्व दिलं, स्त्रीला महत्व दिलं. ब्रह्म जाणीतो ब्राह्मण, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ब्राह्मणच. फक्त जातीचा ब्राह्मण नव्हे, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ब्राह्मण म्हटला. म्हणजे ज्ञानी पुरुष यांची हत्या तुझ्याकडून घडली नाही पाहिजे, एवढं लक्षामध्ये ठेव. तो म्हटलं, एवढंच करायचं ना? आपल्या घरी गेला, राज्यामध्ये गेला, परत फिरत त्या माहूर परिसरामध्ये आला. आल्यानंतर तिला त्याचं सैन्य होतं, 1000 सैन्य होतं, 1000 हत्ती घोडे होते. त्याला तहान लागली. सेवकाला सांगितलं, कुठेतरी जा, पाणी भेटतं का बघ. सेवक गेला, तिथं पर्णकुटी होती. त्या पर्णकुटीमध्ये जमदाग्नी आणि रेणुका ही दोघं पती पत्नींची ती पर्णकुटी होती. रेणुका म्हणजे ज्ञानविग्रह, जमदाग्नी ऋषी. त्याने सांगितलं, आई आम्हाला तहान लागली. त्याने सांगितलं, हे द्रोण घे, कानातला मळ काढला, द्रोणात त्याला थोडं पाणी दिलं आणि सांगितलं, हे पाणी घेऊन जा. ते म्हटलं, आई आम्ही 1000 माणसं आहे. त्यांनी सांगितलं, खड्डा कर, त्या खड्ड्यामध्ये पाणी टाक, तळं होईल. तळं झालं. लालसा वाढत गेली. मग म्हटलं, मला तर भोजन पाहिजे. ती कथा आपल्या सर्वांना माहिती मी सांगितलेली होती. आणि मग त्या झटापटीमध्ये ते कामधेनू गाय मला पाहिजे. मग तिथे ती गाय मरण पावली, ती रेणुका मरण पावली, तो ऋषी मरण पावला. त्यांचा मुलगा परशुराम महादेवाकडे विद्या शिकायला गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला ही वार्ता समजली. महादेवाने सांगितलं, तुझे आईबाप संकटात जा. तिथे गेल्यानंतर 21 वेळा ज्याने पृथ्वी निक्षत्रिय केली ते परशुराम. त्याने सहस्त्रजनाचा काय केला, त्याने वध केला. वध झाला असता का? परंतु दत्तात्रय प्रभूंची आज्ञेचं उल्लंघन केलं म्हणून त्याचा वध झाला. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी जे संदर्भ सांगितले, ज्ञानी पुरुष तो ब्राह्मण, तो किती पवित्र सांगितला. आणि गाय ही जननी असते, तिला सुद्धा जननी असं म्हटलेलं. कारण की गायीपासून पुढे उत्पत्ती होते की नाही, बैल वगैरे. नंतर मग कृषी अधिकारी, तो कृषी उत्पन्न होत असते, म्हणून ती गाय फार महत्वाची आहे. त्यानंतर स्त्री ही जननी आहे. म्हणून सांगतात की स्त्रीचा सुद्धा कधी अपमान नाही झाला पाहिजे. ज्या घरामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या गावामध्ये ज्या स्त्रीचा अपमान होत असतो, त्या घरामधली सगळी संपत्ती उद्ध्वस्त होत असते.
हे आम्हाला हे चरित्र शिकवतं. दत्तात्रय प्रभूंनी गायीला आणि श्री मातेला किती सुद्धा पवित्र मानलं, तिची महती आम्हाला त्रेतायुगामध्ये दत्तात्रय प्रभूंनी सांगून ठेवलेली आहे. आज तर आपण समाजामध्ये पाहतो स्त्रियावर नाना प्रकारचे अत्याचार होतात, व्यभिचार होतात, देश धुळीस मिळाले, ती घरं बरबाद झाली. म्हणून हा अत्याचार कुठेही कुणावर करता कामा नये, कुणीच कुणावर करू नये. अत्याचार करण्यापेक्षा आपण त्यांच्या वेगळं व्हावं, पण त्यांच्यावर कधीही कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार करू नये हे आम्हाला दत्तात्रय प्रभू चरित्रातून या लेळीमधून शिकायला भेटतं. दुसरी गोष्ट, दत्तात्रय महाराज तुम्हाला देतील, परंतु दिल्यानंतर हे प्रत्येकाला टिकवता आलं पाहिजे, नाहीतर मग अतिसंपत्ती नाशाला कारणीभूत होते, अतिसंपत्ती व्यसनाला कारणीभूत होत असते. आणि म्हणून दत्त म्हणजे दाता, तुम्हाला दत्तात्रय महाराज देणारच आहेत. म्हणून जे देवाने दिलं ते टिकवणं सुद्धा फार महत्त्वपूर्ण असतं. ते सगळ्यांना टिकवता येतं का? या राजाला सांगितलं तू काहीच करू नको, याला एवढं करायचं, त्याला करता आलं का? नाही. त्याचा गुन्हा तिथे निर्माण झाला आणि सगळी शक्ती त्याची नाहीशी झाली. दत्तात्रय प्रभू दिलेला वर कुणामध्ये ताकद आहे काय करण्याची, परंतु आज्ञेचं उल्लंघन केलं. आम्ही काल बघितलं, डकले चांगदेव भट्टांनी आज्ञेचं उल्लंघन केलं. झाली का भेट? त्यांना नाही झाली. म्हणून दत्तात्रय प्रभूंची सेवा करत असताना जे काही नियम, जे काही विधी असतात ते मात्र कटाक्षाने काय करावं लागतात, आपल्याला पाळावे लागतात. दत्तात्रय महाराज निश्चित तुम्हाला तो प्रकारचा वर देणारच आहे. ज्याप्रमाणे आत्मतीर्थ जे आहे, आत्मऋषी होते, या आत्मऋषींना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं. सांगतात की देवश्वर नावाचा एक ब्राह्मण होता, त्याला एक पुत्र झाला, त्याचं नाव आत्मोत्तम. तो ब्रह्मविद्या जाणकार होता. त्यांना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं. त्यांच्या मस्तकावर दत्तात्रय प्रभूंनी हात ठेवला. जसा पांचाल राजा होता, त्याही राजाला वर दिला, तू दैत्य दानवाचा संहार करशील, शेवटी तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आत्मोत्तम जे होते दत्तात्रय प्रभू निघून गेले. सांगतात की त्रेतायुगाच्या आरंभी पुलशर्षीला 2 पुत्र झाले, कुंभोदक आणि लहान निकुंभ. 1000 वर्ष तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न केलं, तिन्ही लोकांवर राज्य प्राप्त केलं. आणि राज्य प्राप्त करून जे काही राक्षस लोक होते, राक्षस भुवन त्याचं नाव, या ठिकाणी सगळे राक्षस लोक होते, या दैत्यांचा या दोघांनी काय केला, संहार केला. आणि तिथे एक नगर वसवलं, त्याला म्हणतात राक्षस भुवन. ते सगळं राक्षस लोकांचं भुवन होतं. मग ज्या वेळेस पांचाल राजाकडून या दैत्य दानव जे होते हे राक्षसच होते, मग यांचा पराभव पांचाल राजाने केला. म्हणजे पांचाल राजाकडून जी हत्या घडली, आता हत्येचं प्रत्येक कसं, कारण ती ब्रह्महत्या घडली ना, ती 2 मुलं ब्राह्मणाची होती, पण ती राक्षसी झाली. मग त्यांना मारलं. आत्मोत्तमाने सांगितलं, आत्मोत्तमाची पांचाल राजाने त्यांना पंचेश्वरला बोलवलं. आत्मोत्तमाने सांगितलं दत्तात्रय प्रभूंची स्तुती कर. मग दत्तात्रय प्रभूंनी पांचाल राजाने स्तुती केल्यानंतर किंवा आत्मोत्तमाने दत्तात्रय प्रभूंची स्तुती केल्यानंतर त्याने सांगितलं पाताळगंगेची पाणी हवे म्हणून बाण मारायला हवा. त्याने सांगितलं दत्तात्रय प्रभूंचे पाय धुवो. त्याने सांगितलं तुमच्या चरणाशी देवातीर्थ आहे. ते म्हटले मार बाण इथं. मग पांचाल राजाने आत्मऋषीच्या विनंतीवरून ते बाण मारला. मग ते दत्तात्रय प्रभूंचे तीर्थ त्या पाण्यात धुतल्या गेले. तिथे आत्मोत्तमाने स्नान केलं किंवा पांचाल राजाने स्नान केलं, तेव्हापासून ते आत्मतीर्थ झालेलं आहे. म्हणजे त्या पाण्याने जे काही ब्रह्महत्या उपलक्षण जे काही पातक घडले, पांचाल राजाने आत्मऋषींच्या विनंतीवरून दत्तात्रय प्रभू कुठे येतात, आता ही पंचेश्वरला भोजनाला येतात. आणि आत्मतीर्थ एवढं तीर्थ पवित्र आहे. पण आमच्या स्वामी सुद्धा सांगितलं आत्मतीर्थ प्रशंसा सांगताना एरतीर्थसारखे तीर्थ नव्हे, तिथे आत्तासुद्धा दत्तात्रय प्रभूंचा साक्षात संबंध
आहे. अशा प्रकारचे काही लीळा आम्ही दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त मी तुम्हाला हितगुज केल्या. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंची जी महती आहे, अलौकिक आहे. दत्तात्रेय प्रभूंची स्थानं असतील, 12 खांडी असतील, 12 मुख्य 4 रूपं आहेत, त्याच्या काही खांडी असतील, आपल्याला त्या तेवढ्या श्रद्धेने अंतःकरणा निर्माण म्हणजे करता आल्या पाहिजे. आणि आपला जो काय भाव आहे, मग तुम्ही काही सांगा, सकाम मागा, निष्काम मागा, तुम्हाला जे जे तुम्ही मागणार ते तुम्ही दत्तात्रेय प्रभू तुम्हाला देणार. फक्त एकच ठेवा, कार्तवीर्याप्रमाणे आपल्याकडून आज्ञेचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. यदुराजाप्रमाणे आम्हाला ज्ञान झालं पाहिजे. आणि संपत्ती सोडून दत्तात्रेय प्रभूंना ज्याप्रमाणे अर्लक गेले, यदुराजा गेले, राणी मदळसा गेली, त्याप्रमाणे दत्तात्रेय प्रभूंना आम्हाला शरण जाता आलं पाहिजे. हेच आम्ही अवतार दिनानिमित्त लीळा चिंतन करूया आणि देवाच्या अशा लीळा आठवाव्या आणि आपणही प्रयत्न करावा. आम्हालाही दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन येनकीट रूपामध्ये व्हावं, हे दत्तात्रेय प्रभूंना आजच्या दिवशी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभू अवतार दिन साजरा करा. दंडवत प्रणाम.